हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग टू ऑल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असाल. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रवा केक, जो मी पहिल्यांदाच ट्राय केला होता. सो मी ते घेतला आहे इथे 1.5 वाटी रवा. ती पण खूप छोटी वाटी आहे, तुम्हाला दिसतच असेल. मी खूप छोटी वाटी आहे, कारण मी खूप पहिल्यांदाच ट्राय करत होती. सो म्हटलं आधी अंदाज हे चुकायला नको, म्हणून म्हटलं थोडासा कमीच झाला तरी चालेल. आणि एक छोटी वाटी दह्याचा ती टाकली. मी डायरेक्ट मिक्सरमध्येच सगळं लावून घेतलं. रवा आपला नॉर्मल रवा आहे, असं काही नाही की मी बारीक रवा वापरला. एकदम जो आपण उपम्याला वापरतो तोच रवा आहे, जाड. त्याच्यामध्ये 1.5 वाटी मी तो रवा घेतला. 1 वाटी दही टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यात साधारण आपल्या आवडीनुसार जरा साखर जसा कमी तुम्हाला, मी जरा 4 चमचे साखर टाकली आणि थोडंसं दूध टाकलं. पूर्ण ती जी वाटी आहे ती पूर्ण भरून नव्हती घेतलेली, तर थोडं कमी घेतलेलं. आणि आता तुम्हाला दिसतच असेल ती पेस्ट अशी बॅटर तयार केलं आहे मी. त्याचं सगळं मिक्सरला एकदाच फिरवून घेतलं. आणि आता ते बॅटर मी ह्याच्यामध्ये एक असं स्टीलचं हे आहे, त्याच्यामध्ये मी काढून घेते ते बॅटर भांड्यामध्ये एका स्टीलच्या. आणि तुम्हाला जर बॅटर थोडंसं थिक वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं दूध ॲड करून मिक्स करू शकता. असं काही नाही आहे की थोडंसं आपण केकसारखं बॅटर तयार करायचं आहे, जसं केकला बॅटर तयार करतो. आता त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे व्हॅनिला इसेन्स. आता मी त्याला व्हॅनिला इसेन्स टाकून ते मिश्रण जरा एकजीव करत आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं दूध अजून ॲड करणार आहे. थोडंसं मला मिश्रण थोडं जाड वाटतं आहे, तर म्हटलं थोडंसं दूध ॲड करावं त्याच्यात. आता मी घेतलेला आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा मी थोडा पाव चमचा टाकलेला आहे आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे. आणि मी परत आता मिक्स करत आहे. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसत असेल बॅटरची, तशी कन्सिस्टन्सी जरा आली पाहिजे. आणि आता मी त्याच्यामध्ये टुटी फ्रुटीज होत्या माझ्याकडे, मी केकसाठीच घेतल्या होत्या. आता मी त्या बॅटरमध्येच त्या ॲड केल्या आहेत. आणि तुम्हाला दिसत असेल मी कढई प्रीहीटला ठेवलेली आहे झाकण लावून. आणि आता एका स्टीलचं असं भांडं घेतलेलं आहे छोटंसं. त्याच्यामध्ये मी केकचं त्याला आधी तेलाने ग्रीस करून घेतलं पूर्ण. आणि आता ते बॅटर मी त्या भांड्यामध्ये ओतलं आहे. टॅप करून घेते, कारण व्यवस्थित सगळा गॅस त्याला निघून जायला पाहिजे, बुडबुडे यायला नको. आणि वरनं मी आता परत त्याला टुटी फ्रुटी आणि थोडेसे बदाम कट केलेले आहेत ते टाकणार आहे, म्हणजे कसा छान असा लुक येईल ना केकला. सो त्याच्यासाठी तो किती मस्त दिसत आहे असा केक. आणि आता मी तो कढईमध्ये ठेवलेला आहे प्रीहीटसाठी. जवळजवळ मी 10 ते 15 मिनटं ठेवला होता. त्यानंतर असा केक माझा तयार झालेला आहे. आणि खूप छान असा खालून पण मस्त निघाला होता. खूप छान असा भाजला गेला आहे केक. खूप छान म्हणजे बेक झालेला आहे आणि सॉफ्टही झाला होता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हा रवा केक. आणि खायलाही खूप टेस्टी लागत होता. तर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.